गणपती पुले हा देवस्थान आहे ना, खूप जुना असा देवस्थान आहे. कमीत कमी 800 वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे मंडळी. चला मंडळी, इथे मेजवानी बनते. काय काय बनणार आहे? चवली वांगा बटाटा अशाच स्पेशल. ब्लॉग आता पण आपण कुठे बनवू. जाऊ? आपण गणपतीपुल्याला खाली गणपतीपुलेला. म्हणजे आता पोहोचू ना, आणि पोहोचल्यावर मग काय सर्वात आधी दर्शन करून दर्शन मजा आधी अंघोल. अंगोल. तर नमस्कार मंडळी, मी पनवेलकर यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आज आपण आलेलो आहोत म्हणजे गणपती पुले येथे. तर आज रात्री आपण निघलेलो होतो, तो म्हणजे 10 वाजता, आणि आत्ता आहे ना सकाळी 8 वाजता पोहोचलेलो, तो म्हणजे समुद्राच्या किनारी. तर सर्वात आधी आपण आंघोळ वगैरे आणि समुद्राची मजा घेणार आहोत. त्याच्यानंतर कपडे चेंज करून आपण घेणार आहोत तो म्हणजे गणपती बाप्पाचं दर्शन. तर चला मंडळी, करतो व्हिडिओला सुरुवात, आणि इथून पुढे आहे ना आपण जिथे जिथे जाऊ ना तिथे कंटिन्यू करणार आहोत. ते आपली बस सर्व मंडळी इथे निघलेली आहे. हे बघा, आता चला इंट्रोडक्शन देते तुम्हाला. 2 बस आपली निघलेली आहे, सगळी मंडळी निघलेली आहे. आणि हा मिनी ब्लॉगर. काय बोलतो, मग कसं वाटतंय? आम्ही मिनी ब्लॉगर नाहीत, अशाच ब्लॉग आता पण आपण बनवू. कुठे जाऊ? आपण गणपतीपुल्याला खाली. गणपतीपुलेला. म्हणजे आता पोहोचू ना, आणि पोहोचल्यावर मग काय सर्वात आधी दर्शन करून दर्शन मजा आधी अंघोल. अंगोल. कारण ऍक्च्युली आम्ही सगळे ना रात्री निघलेलो आहोत, रात्री 10 वाजता, आणि इथे पोहोचल्यानंतर आपण ब्लॉग सुरू केलेला आहे. कारण रात्री कोणीच काय दिसला नसता. हे बघा, अवस्था बघताय सगळ्यांची. आणि मॅनेजमेंट बघताय इथं. गरमी होत. हे बघा, बाई कुठून आले? चलो मजकूर ना. हे बघा, आणि किती पब्लिक असेल तरी आपल्या गावातून? 100 अंदाज 50च्या वरती. हे बघा, सगळे आहे ना चलो मजकूरची. आणि हे बघा, हे लागायला लागलं आताच, कोणीतरी येणार ग. आल्यानंतर आहे ना तुम्हाला प्रत्येक वस्तू या लाल दगडाची बघायला भेटते, म्हणजेच काच दगडाची. आहे बघा, मस्त अशी डिझाईन वगैरे केलेली आहे, जसं का शिव महाराजांचं म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं किल्ल्यासारखी डिझाईन वगैरे केलेली आहे. हे बघा, नक्षी वगैरे बघताय, मस्त अशी केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आहे ना तुम्हाला असंच या लाल दगडाची घरं. आणि ही बघताय गणपतीपुलेची कमानी आलेली आहे. आणि आता इथून आपल्या खरी स्टार्ट होते ते म्हणजे ब्लॉगिंगला. काय बघताय, इथे आल्यानंतर आहे ना तुम्हाला थंड पाण्याची सोय, लिंबू पाणी वगैरे तुम्हाला इथे भेटतोय. हे बघा, दोन्ही साईडला आहे ना तुम्हाला दुकानं भेटतात बघायला. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर ना तुम्हाला फक्त गणपती बाप्पाचं मंदिर आणि गणपती पुण्याला जर तुम्ही येत असाल ना, तर हे बघा मंडळी, गणपती पुलेला जर तुम्ही येत असाल ना, तर तुम्हाला हे बघा इथे आंघोळ करायची सुद्धा सोय भेटते, लेडीज जेंट्स दोघांना पण. हे बघा, आंघोळ केल्यानंतर म्हणजे समुद्रात तुम्ही मजा घेतल्यानंतर तुम्ही इथे आंघोळ करू शकता. इथे बघताय मंडळी, सर्वजण आहे ना एन्जॉय करतात आहे, धमाल करतात आहे, मस्ती करत आहेत. आणि आपण सुद्धा करतोय ती, म्हणजे आता आपण सुद्धा मजा करतोय. Enjoy. बोल पे
समोरला बघताय तुम्ही गणपती बाप्पाचं मंदिर बघताय आणि हा खूप रहस्यमय मंदिर आहे. कमीत कमी 800 वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे. हा बघताय कलश बघताय देवाचा. हा बघा हा कलश बघताय तुम्ही. आणि हा मंदिराचा वरचा भाग बघताय तुम्ही आणि डोंगराच्या कुशीलाच हा मंदिर बसलेला आहे बघा. आणि त्याच्या समोरच तुम्हाला समुद्र सुद्धा बघायला भेटते आणि इथे तुम्ही समुद्राच्या मजा घेतात म्हणजे लाटांची एन्जॉय करतात. सर्वजण एन्जॉय वगैरे करून तुम्हाला देवदर्शन सुद्धा होते. आणि या समोरला बघता तुम्ही लाटा समुद्राच्या. तर मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन आपण थोड्याच वेळात घेणार आहोत. आणि गणपती पुले हा देवस्थान आहे ना खूप जुना असा देवस्थान आहे. कमीत कमीत 800 वर्षापूर्वीचा हा मंदिर आहे मंडळी. आणि इथे अशी मान्यता आहे की रात्री 12 ते 1च्या दरम्यान गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी समुद्र देव येत असतात. म्हणजेच जेव्हा 12 ते 1च्या दरम्यानचा टायमिंग आहे ना त्या टायमामध्ये समुद्राच्या लाटा अशा उचलतात का त्या गणपती बाप्पाच्या चरणाला लागतात आणि जे काय गणपती बाप्पाच्या अंगावर हार वगैरे असते ना ते सर्व वाहून जातात अशी मान्यता आहे. तर आता चला आता दर्शनही घेऊया गणपती बाप्पाचं आणि पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया. हे बघा सर्वजण दर्शन घ्यायला चाललेले आहेत. तर मंडळी गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी बघता इथे रांग किती मोठी लागलेली आहे बघा. खूप मोठी अशी रांग लागलेली आहे. बाईक बघताय ना खूप लांबून लांबून येतात ते दर्शन घेण्यासाठी. हे बघा खूप मोठी रांग लागलेली आहे बघा दर्शन घेण्यासाठी. तर चला आता आपण हे दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. ही रांग आहे ना इथून स्टार्ट झाल्यानंतर इथपर्यंत पूर्ण जाते. आणि ज्याला कोणाला बाहेरून दर्शन घ्यायचं आहे ना तो इथून घेतो आणि ज्याला पूर्ण जवळून दर्शन घ्यायचं आहे तो रांगेमध्ये थांबतो. मंदिराच्या इथला हा परिसर बघताय तुम्ही. आणि मंदिराच्या आतमध्ये मोबाईलची एंट्री नाही म्हणजे फोटो घेण्यास व्हिडिओ घेण्यास एंट्री नाही आहे. त्याच्यामुळे आपण बाहेरूनच हे घेतोय व्हिडिओ घेतोय. नजारा बघताय इथे एक नंबर नजारा आहे. दोन्ही साईडला समुद्र आहे. हा बघा एक नंबर नजारा बघताय तुम्ही. हे बघा एका साईडला समुद्र आणि एका साईडला खाडी. हा बघा भला मोठा समुद्र बघता तुम्ही एक नंबर. आणि आता आपण आहे ना गणपती पुलेवरून निघालेले आहोत. तर आता आपण जात होतो म्हणजे आरे वारेकडे. तर तिथे पुढे गेल्यावर आपण करणार होतो म्हणजे जेवण. चला मंडळी इथे मेजवानी बनते. काय काय बनणार आहे? चवली वांगा बटाटा स्पेशल. पावडर आहे. टोमॅटो घे टोमॅटो. थांब एक मिनिट. टोमॅटो घे टोमॅटो. बोला हे बोला. हे पहिले घेऊन टाक. मसाला टाकावर खाली. बोला बनवाला सर्व ग्रेव्ही वगैरे झाले आणि आता चवली टाकतायत. आता काय काय असेल चवली चवली बटाटा. बघताय तलोजा गावची मंडळी. काय नाव? सुनीता केली नाव आहे आणि सगळी पब्लिक आहे. चवले ऑलमोस्ट आहे ना आता झालेले आहे. त्याच्यात आता पाणी टाकलेलं आहे आणि घाटा मारतात. त्याला आता गावाकडची पद्धत याशी
अशी मामा एक नंबर ना. हे बघा नॅचरल जसं शेतावर लावायला जातो ना त्या पद्धतीत. गाईस यांची दोघांची आता WWE होणार आहेत. गाईस WWE होणार आहेत. त्याला कोण पकडीच ना. मग त्याने बुक्का दिला काय चुकीचा गेला काय म्हणे त्याला मारतो तर चला मंडळी आता आपण आहोत तो म्हणजे आरेवारे बीच वरती. तर चला इथला नजारा बघताय तुम्ही, सुंदर असा नजारा. आणि पुढे गेल्यावरती आपल्याला काय बघायला भेटेल ना ते बघणार आहोत. तर चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मंडळी मी इथे असं ऐकलंय की आरेवारेच्या समुद्राच्या वरती आहे ना डोंगराच्या किनारी जीप लाईन जाते आणि त्या जीप लाईन वरून जाताना आहे ना सुंदर असा मस्त असा नजारा बघायला भेटतो. तर चला आता तिथे गेल्यावरच समजेल आपल्याला. तर मंडळी आत्ता आपण आहोत तो म्हणजे आरेवारे येथे. आणि आता आपण फ्लाईंगचा नजारा बघणार आहोत. म्हणजे जी वरनं लाईन गेलेली आहे तिचा नजारा बघणार आहोत. आणि समोरलाच बघताय हे बघा जीप लाईन बघताय तुम्ही समोरलाच. आणि हे बघा जीप लाईनची मजा घेताना एक नंबर नजारा आहे. तर मंडळी जीप लाईन इथून आहे ना इथून सरळ येते ती म्हणजे बघा इथून स्ट्रेट येते ती म्हणजे डायरेक्टली इथे हे बघा इथे येते. आणि समुद्राची भरती जेव्हा चालू असते ना तेव्हा आणखीन सुंदर नजारा तुम्हाला इथे बघायला भेटतोय. कारण वरून आहे ना पूर्ण निळसर तुम्हाला बघायला भेटे. एक नंबर नजारा बघायला भेटे. तो म्हणजे पूर्ण पाण्याने भरलेला पण तेव्हा भरती पाहिजे. आणि आता आहे ना खूप गर्दी आहे तिकिटासाठी त्याच्यामुळं काही जमत नाही हिशोब. आणि आता भरतीसुद्धा नाही आहे. तर मंडळी आता आपण आरेवारेवरून आहे ना रत्नागिरीला जात आहोत. आणि हा रस्ता बघताय जसं आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला आता दाखवणार आहोत एरिया. तर मंडळी आता आपण आलो होतो म्हणजे शिरगाव नायवाडी येथे. हे बघा शिरगाव नायवाडी येथे आता आलेलो आहोत. आणि समोरला तुम्ही नजारा बघताय जिथे बघा तिथे तुम्हाला आंब्यांची झाडं, नारळीची झाडं, सुपारीची झाडं बघायला भेटतात दोन्हीकडे. आणि लालपरी आलेले बघा झोंजर आरेवारेला चालले बघा. तर मंडळी समोरला बघता तुम्ही जरी विनायक मंदिर बघताय तुम्ही. मस्त असं मंदिर आहे आणि प्लेस बघताय इथला. तर चला इथं दर्शन घेणार आहोत आपण. तर चला मंडळी आधी दर्शन घेऊया आणि नंतर तुम्हाला बाहेरचा नजारा दाखवतोय. बाप्पाची मूर्ती बघताय आणि बाप्पा आहे ना पाषाणात कोरलेला आहे इथे हा बघताय. तर चला सर्वात आधी आपण दर्शन घेऊया.
बघा स्क्वेटल बघताय तुम्ही, आपल्या मराठी भाषेमध्ये यांना कासव बोलतात. हे बघा हा छोटा कासव बघताय. हे श्री बजरंग बलींची मूर्ती सुद्धा विराजमान आहे. चला दर्शन घेऊया. मूर्ती बघताय आणि इथेच समोरला बघताय तुम्ही नजारा बघताय तो म्हणजे समुद्राचा. हे बघा सूर्य मावळताना बघताय तुम्ही, सूर्य मावळताना नजारा बघताय. आणि इथे बघताय पब्लिक बीचवरती मजा घेताना. मामा कुठलं आहे आपण? रत्नागिरी. मग आपल्याकडे स्पेशल कुठली डिश खाल्ली जाते? काय समुद्रावरती भेलपुरी, पाणीपुरी, शेवपुरी. आणि व्हेज मध्ये काय खाल्लं जाते आपल्याकडे म्हणजे गावखेड्यामध्ये? हा आपल्या गावाकडे काय खाल्लं जातं? इथे मांस मच्छी करतात. मच्छी का? कुठली डिश स्पेशल असेल मच्छीची किंवा मटणाची? मच्छीची सरंगा, खेकडा, पापलेट. ओके. मग आता जर असा जे फोटो